जीवन संजीवनी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, चित्रामध्ये दिसणारी वनस्पती आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे आणि आपण ही आपल्या घराच्या अवतीभोवती रस्त्याच्या साईडला, पडीक जमिनीमध्ये, शेतांच्या साईडला ही हमखास दिसणारी अशी वनस्पती आहे. मित्रांनो, या वनस्पतीला एरंडा असे म्हणतात. मित्रांनो, एरंड ही वनस्पती अशी आहे की याची फुले, साल, मुळी, लाकूड आणि याचे जे बिया आहेत यापासून मिळणारं तेल हे आपल्यासाठी खूप उपयुक्त असं आहे. मित्रांनो, एरंडाचे कोळसे सुद्धा काही प्रमाणामध्ये मसाल्यामध्ये वापरले जातात. आरोग्यदृष्ट्या हे अत्यंत उपयुक्त असं वनस्पती आहे किंवा याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत. अशा वनस्पतीचा परिचय आपल्या सर्वांना माहिती असणे हे खूप जरुरी आहे की या वनस्पतीपासून आपल्याला अशा कोणकोणत्या रोगांवरती याचा वापर करता येतो किंवा याचा उपयोग करता येतो. मित्रांनो, एरंडाच्या तेलास अमृताची सुद्धा उपमा दिलेली आहे. याचे तेल आपल्या अंगास लावल्याच्या नंतर पोटामध्ये आपण डायरेक्टली हे घेऊ शकतो किंवा डोके व तळपायांना शांतता येण्याकरिता हे तेल आपण वापरत असतो. यामुळे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोग होत असतात. मित्रांनो, आपण घरामध्ये जे दिवा लावतो त्या दिव्यामध्ये जर का या एरंडाचे तेल टाकले तर त्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्यांना थंडावा येत असतो. आता पाहूयात मित्रांनो, एरंडाच्या तेलापासून आपल्याला होणारे आयुर्वेदिक फायदे. सगळ्यात अगोदर आहे मित्रांनो कावीळ. कावीळसाठी एरंडाचे तेल हे खूप उपयुक्त असे आहे. मित्रांनो, कावीळची लक्षणे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जेव्हा आपल्याला कावीळ होतो त्यावेळेस आपले डोळे, आपलं शरीर, नखे हे पिवळे होतात, आपल्याला थोडाफार ताप वगैरे येतो. अशा वेळेस आपल्याला काय करायचे आहे तर एरंडाच्या पानाचे कोवळे मूग व मेहंदीचा पाला एकत्र वाटून घ्यायचा आहे आणि तो दुधामध्ये मिसळायचा आहे आणि ते जे आपण मिक्स केलेले दूध आहे ते रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला न चुकता घ्यायचं आहे. किंवा मित्रांनो, एरंडाची जी साल असते ती साल आपल्याला घ्यायची आहे आणि ती बारीक वाटून त्याचा रस बनवायचा आहे आणि त्या रसामध्ये आपल्याला दूध घालून हे सुद्धा आपण पिऊ शकतो. यामुळे सुद्धा आपला जो कावीळ झालेला आहे तो बरा होण्यास मदत मिळते. त्यानंतर आहे मित्रांनो शूल. पोटामध्ये बारीक बारीक व राहून राहून दुखत असते, त्यामुळे आपल्याला भूक वगैरे लागत नाही, अन्नाचे पचनही होत नाही, आपल्याला अस्वस्थ झाल्यासारखे असे वाटत असते. अपचन, करपट ढेकरे येणे, अन्नाची वासना नसणे म्हणजे जेवण करण्याची इच्छाही आपली मरून जाते. अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो, एरंडाच्या मुळीचा आपल्याला काढा करायचा आहे. एक अष्टमांश करायचा आहे व त्यामध्ये आपल्याला थोडेफार हिंग घालायचे आहे आणि थोडे सिंदलोन व सुंठीची पूड घालून आपल्याला हे घ्यायचं आहे. या सर्वांचं मिक्सचर करून आपण याचं डायरेक्ट सेवन करू शकतो. यामुळे सुद्धा आपला हा त्रास कमी होतो. त्यानंतर आहे मित्रांनो सांधिवात, त्यालाच आपण आमवात किंवा सांधिवात असे म्हणतो. मित्रांनो, आपले जे जॉईंट्स असतात त्या ठिकाणी विंचवाने जशी दंस करते अशा आपल्याला वेदना होत असतात. ज्या लोकांना सांधिवाताचा त्रास आहे अशा लोकांसाठी, ते जे सांधिवाताचा जे प्रॉब्लेम आहे त्या लोकांच्या पायाची हालचाल ही होत नसते. त्यांचे सांधे जे असतात जॉईंट्स त्या ठिकाणी सूज येते, त्यांना चालता येत नाही, उठता बसता येत नाही, थोडा ताप वगैरे असतो किंवा ते काही कष्ट करू शकत नाहीत किंवा हालचाली शरीराची जास्त करू शकत नाहीत. अशा वेळी त्यांनी काय करायचं आहे की रोज सकाळी रात्री आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला एरंडाचं तेल घ्यायचं आहे आणि आपण जी ज्वारीची भाकरी वगैरे खातो या भाकरीच्या पिठामध्ये ते टाकायचं आहे व त्याची भाकरी करून दिवसातून 2 वेळेस सकाळ आणि संध्याकाळी खायची आहे. एरंडाच्या तेलाच्या पानास, एरंडाचं जे तेल असतं ते त्या पानास लावून ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट्स वगैरे सांधे वगैरे दुखतात ना, या ठिकाणी ही जे पाने आहेत ती बांधायची आहेत आणि यामुळे हातापायांची हालचाल ही नियमित व्हावी यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि आपल्याला घरातल्या घरात किंवा आपल्या घराच्या आसपास जितके फिरता येईल तितके शरीराची हालचाल करायची आहे. ही गोष्ट तुम्ही करा. एक 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला जो त्रास होतो हा कमी होण्यास मदत मिळेल. कसल्याही प्रकारची तुमची सांधेवात असू द्या किंवा आमवात असू द्या, या दोन्हीही बरे होण्यास खूप मदत करणारे हे प्रोसेस आहे किंवा ही एरंडाची तेल आणि एरंडाच्या पानापासून तुम्हाला ह्याची खूप मदत मिळेल. त्यानंतर आहे मित्रांनो कमरेचा आणि पाठीचा जो त्रास होतो अशा व्यक्तींसाठी काय करायचं आहे, कंबरेने त्या लोकांना वागता येत नाही, पाठ ही सतत दुखत असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कसलेही काम करू शकत नाहीत किंवा तो त्रास आहे ते कमी होत नाही त्यांना चालताना त्यांच्या कमरेमध्ये पाठीमध्ये ही चमका मारल्यासारखं होत असतं. अशा वेळी त्यांनी काय करायचं आहे तर एरंडाचं जे मूळ असतंय ते मूळ आणि सुंठ यांचा काढा करायचा आहे. या काढ्यामध्ये 2 ते 3 जवखार जे असतंय ते घालून घ्यायचं आहे आणि रोज ते आपल्याला सकाळ संध्याकाळ 2 टाइम घ्यायचं आहे. त्यामुळे जो तुम्हाला पाठीला आणि कमरेचा त्रास आहे
तो कमी होण्यास मदत मिळते. त्यानंतर आहे मित्रांनो, आपल्याला काही रक्तदोष शरीरात असतील तर आपल्या अंगावर बारीक पुरळ उठते, खाज होते, अंगावर गज करणं, नायटे अशा प्रकारचे जे स्किन प्रॉब्लेम वगैरे होतात. अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, तर एरंडाचं 1 चमचा तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि 1 चमचा मध हे एकत्रित करून प्यायचं आहे. यामुळे आपल्या शरीरात जे रक्तामध्ये हानिकारक गोष्टी असतात त्या निघून जाण्यास मदत मिळते आणि आपलं रक्त शुद्ध होऊन हे जे त्रास होणारे असतात हे तात्काळ कमी होतात. आणि आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी खाज येते त्या ठिकाणी जी एरंडाची साल असते ती काढायची आहे, तिचा बारीक लेप करून अंगावर लावायचा आहे. त्याने सुद्धा आपली जी अंगावर खाज वगैरे येते हे कमी होण्यास मदत मिळते. तसेच मित्रांनो, काही व्यक्तींना संध्याकाळी लवकर झोप येत नाही किंवा त्यांचे डोके हे झोपल्याच्या नंतर वेगवेगळे विचार करत असतात, त्यांचे डोके गरम असतात. म्हणजेच मित्रांनो, ह्या व्यक्तींचे डोके गरम राहते, म्हणजेच त्यांचा जो टाळूचा भाग असतो तो गरम होतो, त्यामुळेच डोके असे घर मारल्यासारखे दुखायला लागते. सारखे त्यांचे डोके जे आहे ते त्रास होत राहतो, त्यांना चैन पडत नाही, त्यांच्या डोक्यामध्ये हे विचार मालिका हे सुरूच राहतात, म्हणजेच त्यांना अजिबात झोप येत नाही या गोष्टीमुळे. असा त्रास होणाऱ्या व्यक्तीने काय करायचं आहे, तर झोपतेवेळी त्यांनी त्यांच्या डोक्याला आणि तळपायाला याच एरंडाच्या तेलाने मालिश चांगल्या पद्धतीने एकदम सॉफ्ट पद्धतीने करायचे. एक 10-15 मिनिटांनी तुम्ही अशी दररोज मालिश 8 दिवस करत चला. हे जे तुम्हाला झोप नाही येण्याचा त्रास आहे, तुमच्या डोक्याला असा डोकेदुखीचा किंवा हे तुमचे जे डोक्यामध्ये कंटिन्यू विचार चालत राहतात, हे सर्व गोष्टींवरती खूप गुणकार असा उपयोग होतो या गोष्टीने. मित्रांनो, ज्या व्यक्तींना पोटाचे आजार असतात, म्हणजे त्यांचं पोट बरोबर साफ होत नाहीये, त्यांच्या हातापायांना, नाभी यांना सूज येते, सांधे ढिले पडतात, कमरेपासून जड वाटते, पोट त्यांचे फुगते किंवा मोठे होते, अशा वेळी त्यांनी काय करायचं आहे, तर ताजे गोमूत्र 1 कप गाळून घ्यायचं आहे व त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये 1 ते 2 चम्मच आपल्याला एरंडाचं तेल घालून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हे रोज घ्यायचं आहे, जेणेकरून की तुम्हाला जुलाब होतील आणि तुमचं जे पोट वगैरे आहे जे साफ नाही होत तो प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. त्यानंतर आहे मित्रांनो, ज्या व्यक्तींना दमा असतो त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांना दमा असल्यामुळे सारखा श्वास आपल्याला लागत असतो, त्यांची छाती भरल्यागत त्यांना होत असते, चढवत नाही किंवा ते वरती अशी जास्त वेळ चालू शकत नाही. तर अशा वेळी त्यांनी काय करायचं आहे, तर एक 2 ते 3 चम्मच एरंडाचं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्या दुप्पट म्हणजेच एक 5 ते 6 चम्मच त्यांना मध एकत्र करून घ्यायचं आहे. आणि ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे त्या व्यक्तींनी ह्या पद्धतीनं तुम्ही एरंडाचं तेल आणि आपला जो मध आहे ते एकत्रित करून घ्या. 100% याचा गुण तुम्हाला येईल आणि जो दम्याला तुम्हाला त्रास होणार आहे तो कमी होण्यास मदत मिळेल. तर मित्रांनो, हे काय होते, एरंडाच्या झाडापासनं किंवा एरंडाच्या तेलापासनं आपल्याला होणारे काही फायदे. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, आम्ही पुन्हा विनंती करतोय, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.